नमस्कार मित्रांनो, मी योगेश ढाकणे. मुक्काम पोस्ट अहिल्यानगर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे आणि अहिल्यानगरमधलाच एक उपनगर म्हणून, महत्त्वाचे उपनगर म्हणून खरं तर केडगावची ओळख आहे. हा प्रभाग सर्व दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. तर या ठिकाणाहून जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत नगरसेवक पदासाठी, आपण त्यांची मुलाखत घेऊन त्यांचा आढावा घेत असतो प्रचाराचा. त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचं एक ब्रीफ घेत असतो किंवा त्यांचं आगामी काळातलं काही व्हिजन असेल याविषयी आपण चर्चा करत असतो. आज आपल्याकडे प्रभाग 16 मधून महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रभाग 16 अ मधून सुनीताताई कांबळे आपल्यासोबत आहे. ताई, तुमचा मुक्काम पोस्ट अहिल्यानगरमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. एक थोडक्यात तुमचा परिचय द्या आम्हाला. माझं नाव सुनीता महेंद्र कांबळे. मी प्रभाग क्रमांक 16 अ अनुसूचित जाती महिला या पदासाठी निवडणूक लढवत आहे. आणि मी तसं राहायला आम्ही केडगावमध्ये म्हणजे केडगावचेच रहिवासी आहोत. कांबळेमळा या ठिकाणी आम्ही राहतो. मी स्टँडिंग नगरसेवक आहे. 2013-14च्या कालावधीमध्ये मी देवीकडचा भाग म्हणजे आज सध्याचा प्रभाग क्रमांक 17 यामध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. निश्चित, जसं तुम्ही उल्लेख केला, तुम्ही स्टँडिंग नगरसेवक आहात आणि नगरसेवक म्हणून कामाचाही तुम्हाला अनुभव आहे. हो. तर तुमची जी नगरसेवक पदाची कारकीर्द होती त्यामध्ये असे कोणते महत्त्वाचे काम आहेत जे थोडक्यात मध्ये आम्हाला सांगायचे तुम्ही मार्गी लावले विकासाचे? माझी जी नगरसेवकाची कारकीर्द होती त्यामध्ये आपण बरीचशी समाज कामे, धार्मिक कामे, राजकारणी सगळ्याच गोष्टीची कामं आपण त्या वेळेस केलेली आहेत. आणि त्यानंतरही आपण आता सध्या ज्यावेळेस मी नगरसेवक पदामध्ये नव्हते त्यावेळेस देखील आपले समाजकार्य हे चालूच होते. पंचशील प्रतिष्ठानच्या माध्यमातून, शिवमुद्रा ग्रुपच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी सप्ते घेत असतो. नेत्र तपासणी शिबिर असो, रक्तदान शिबिर असो किंवा मुलांना शालेय वाटप असो, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो. हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणा, अशा प्रकारचे बरेचसे कार्यक्रम मी त्या माध्यमातून घेत असते. निश्चितपणे आता तुम्ही परत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात. आगामी काळासाठी तुमचं विकासाचं व्हिजन काय असणार आहे? आता जे आहे आमचं सगळ्यात पहिलं व्हिजन तर असणार आहे की केडगावचा विकास. आणि तो आम्ही, आता तुम्हाला माहितच आहे, आदरणीय संग्रामभैया जगताप साहेब त्यांनी ज्या पद्धतीने अहिल्यानगरचा म्हणा, केडगावचा म्हणा, विकास कामांना जशी गती दिली आहे तशीच गती आम्ही आमच्या पॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना देणार आहोत. आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, आमचं मेन विजन असं आहे की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मग त्यामध्ये रस्त्याची कामं असतील, गटारी व्यवस्था असतील, स्वच्छ पाणी व्यवस्था असेल, ही सगळी कामं आम्ही अगदी लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवणार आहोत. निश्चितपणे. ताई, तुम्ही थोडक्यात आमच्याशी संवाद साधला, मुक्काम पोस्ट अहिल्यानगर आमच्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. आज आपल्याकडे आपल्यासोबत प्रभाग 16 ब मधून वर्षाताई काकडे, ज्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुक्काम पोस्ट अहिल्यानगर मध्ये. एक तुमचा थोडक्यामध्ये परिचय सांगा. मी वर्षा सुजित काकडे, मी केडगावची रहिवासी आहे. गेले 25-30 वर्षापासून आम्ही केडगावमध्ये रहिवासी आहोत. आणि माननीय संग्रामभैया जगताप यांनी विश्वास दाखवून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिटावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. बरं ताई, तुम्ही यापूर्वी जरी नगरसेवक नसला तरी एक सामाजिक कार्यामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून अग्रेसर आहात. हे सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला निवडणूक लढवण्याची प्रेरणा कुठून मिळाली? सामाजिक प्रश्न सगळ्यात जास्त महत्त्वाचे केडगावचे रस्ता, चांगला रस्ता, स्वच्छ पाणी आणि वृद्धांसाठी बसायला बाकडे, लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड, असं बघा माझी करण्याची इच्छा आहे. बरोबर. आता निवडणूक तुम्ही लढवताय आणि पहिल्यांदाच तुमच्यासाठी हा अनुभव कसा आहे एक महिला म्हणून? महिला म्हणून माझा अनुभव चांगला आहे. सगळे रहिवासी इथले असल्यामुळे सगळ्या महिलांशी माझा संपर्क आधीपासूनच आहे आणि सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. निश्चित. आता एक महिला म्हणून थेटच विचारतो की महिलांचे जे प्रश्न असतील वार्डातले, ठीक आहे, त्याविषयी तुम्हाला काय असं जाणवलं की बाबा महिलांचे हे प्रश्न आहे जे सोडवले गेले पाहिजे? महिलांचे प्रश्न सगळ्यात आधी स्वच्छ पाणी आणि रस्ता, आणि सगळ्यात बचत गटामध्ये छोट्या मोठ्या
गृहउद्योग असतात त्यासाठी काही आपल्याला करता येईल का ते, आणि लहान मुलांसाठी असे स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची पुस्तकालय वाचनालय सुरू करावी अशी माझी इच्छा आहे. निश्चितपणे तुम्हाला आगामी निवडणुकीसाठी खरं तर खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मुक्काम पोस्ट अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.